तिथं आल्यावर वाटलं यार उगंच आलो इकडे सायन्सकडं, कारण आजूबाजूची मुलं एकदम हुशार. पायथागोरस थेरम बिरम हे सगळ्या नवीन गोष्टी होत्या आमच्यासाठी. आम्हाला काय होतं, पायथागोरसचे प्रमेय, काटकोन, त्रिकोण हे सगळ्या मराठीतून गोष्टी, बीजगणित, भूमिती. मग तिथं आम्हाला थोडा स्ट्रगल करायला लागला 11वीला. आणि त्या कॉलेजमध्ये बाकीचे बाहेरचे लोक आहे ना, म्हणजे ते पण मराठी मीडियममधूनच आलेले होते, पण जरा हुशार होते. 11वी झाली, रिझल्ट लागला, आणि नंतर रिझल्ट लागल्यानंतर लगेच 12वीचे क्लासेस चालू होतात, कारण CET असते, 12वीचं वर्ष महत्त्वाचं असतं. आम्ही कसे ॲव्हरेज पडत होतो. मग काय करायचं, A डिव्हिजन होती, त्याच्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि मेडिकल असे स्टुडंट होते, आणि त्यांच्यासोबत मुलींना पण, सगळ्या मुलींना त्यांच्यासोबत बसवायचे. म्हणजे एकदम स्कॉलर डिव्हिजन होती A डिव्हिजन. आणि B, C आमच्यासारख्यांची सगळे मुलं. मग टीचर लोक पण आम्हाला चिडवायचे, काय बाबा तुमचं नशीब आहे, वाळवंटात टाकलंय तुम्हाला. आम्हाला अजूनच गिल्टी फील व्हायचं. नंतर झालं बाबा, 12वी झाली, इंजिनिअरिंग झालं. आणि सांगायचा मुद्दा एवढाच आहे की बाबा, तुम्ही किती स्कॉलर असाल, काय असाल, तुम्ही किती उखडताय इंजिनिअरिंग नंतर, ते महत्वाचं आहे. कारण काही काही असे मुलं आहेत आमच्यासोबत, ते आजकाल चांगलं नाव, पैसा सगळं कमवतात. असं नाही की सगळेच हुशार, स्कॉलर, टॅलेंटेड मुलं लाईनीला लागलेत. मला हेच सांगायचंय, जास्त लोड घ्यायचा नाही.